नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सीसॅटमधला असा एक घटक जो रिझनिंगचा घटक आहे आणि ज्यावर दरवर्षी आयोग प्रश्न विचारतो, ज्याचं नाव आहे सिलोजिझम, ज्याला आपण मराठीमध्ये विधान व निष्कर्ष असे म्हणतो. या घटकावर आयोगाने 2013 पासून 2019 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण सविस्तररित्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यावरून तुम्हाला एक कळेल की सिलोजिझमचे जे प्रश्न असतात ते अगदी सोपे असतात. फक्त आपण जर आकृती त्याची नीट जर काढली तर त्या आपल्याला योग्य निष्कर्षापर्यंत, यथार्थ निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. ओके, तुम्ही हे लेक्चर ऐकत असताना एक वही आणि पेन, रफ वही आणि पेन जर घेऊन बसलात आणि तुम्ही विधान आणि निष्कर्ष स्वतः सुद्धा लिहिलात आणि स्वतः सुद्धा सोबत सोबत आकृती काढलात तर त्याचा नक्की फायदा तुम्हाला होणार आहे. सुरुवातीला आपण 2019चाच प्रश्न घेऊया. विधाने काय दिले आहेत बघा. तुम्ही विधाने लिहून घ्या. सर्व बी हे एक्स आहेत. ठीक आहे, सर्व बी हे एक्स आहेत. हे काय आहेत? हे विधान आहेत. ठीक आहे, विधान आणि निष्कर्ष. आता पहिलं विधान दिलंय, सर्व बी हे एक्स आहेत. त्यानंतर विधानामध्ये अजून काय म्हणतंय की सर्व एक्स हे जी आहेत. ठीक आहे, सर्व एक्स हे जी आहेत. त्यानंतर आणखी विधानामध्ये म्हणते की काही जी हे टी आहेत. काही जी हे टी आहेत. तुम्ही एवढं लिहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आता आपण निष्कर्ष लिहून घेऊ. निष्कर्षामध्ये काय म्हणतंय? काही बी हे टी आहे. काही बी हे टी आहेत. त्यानंतर काही टी हे एक्स आहेत. ब निष्कर्ष काय म्हणतंय? काही टी हे काय आहेत? एक्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर क मध्ये काय म्हटलंय? सर्व बी हे जी आहेत. सर्व बी हे काय आहेत? जी आहेत. आणि त्यानंतर ड निष्कर्ष काय म्हणतो? काही टी हे जी आहेत. काही टी हे जी आहेत. ठीक आहे, विधानं दिली आहेत, निष्कर्ष दिले आहेत आणि त्याखाली आपल्याला पर्याय दिलेले असतात. ठीक आहे, त्यामुळे पर्याय सुद्धा आपल्याला नीट लिहून घ्यावे लागतात. कारण आपल्याला कधी कधी काय होतं की निष्कर्षामधला एखादा निष्कर्ष बरोबर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए निष्कर्ष बरोबर आहे. ठीक आहे, काही बी हे टी आहेत हे बरोबर आहे, परंतु पर्यायामध्ये जर फक्त अ बरोबर हे जर नसेल तर अशा वेळेस आपण चुकीच्या निष्कर्षाला किंवा चुकीच्या पर्यायाला आपण टिक करतो आणि ते पर्याय आपल्याला योग्य आहे असं वाटू शकतं. त्यामुळे पर्याय सुद्धा बारकाईने पाहणं गरजेचं आहे. पर्यायामध्ये पहिला पर्याय काय दिलाय की क आणि ड. ठीक आहे, क विधाने दिली आहेत, निष्कर्ष दिले आहेत आणि पर्याय सुद्धा दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला आकृती आपण आधी काढून घेऊया विधानानुसार आणि त्यानंतर ते निष्कर्ष हे यथार्थ आहेत की नाही ते बघण्याचा प्रयत्न करूया. विधानानुसार आकृती कशी काढता येईल बघा. सर्व बी हे एक्स आहेत. सर्व बी हे एक्स आहेत. आता हे काय आहेत? बी आहे. ठीक आहे, मी आता इथे जागा कमी असल्यामुळे एवढ्या याच्यातच आकृती काढतो, तुम्ही बारकाईने बघा. ठीक आहे, सर्व बी हे एक्स आहेत. सर्व बी हे काय आहेत? एक्स आहेत. हे एक्स आहेत. सर्व एक्स हे जी आहेत. आता सर्व एक्स हे बघा, सर्व एक्स हे काय आहेत? जी आहेत. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? काही जी हे टी आहेत. आता काही जी हे टी आहेत एवढंच म्हटलंय, बाकी इतर या एक्स आणि बी सोबत संबंध आपल्याला जोडायचा नाहीये. त्यामुळे आकृती काढताना फक्त अशीच काढायची, काही जी हे टी आहेत. सेकंड, काही जी हे काय आहेत? टी आहेत. इथे टी आहे. ठीक आहे, बघा एक्स आणि बी सोबत याचा संबंध जोडलाय का? नाही. त्याच्यामुळे फक्त जी सोबतच आपल्याला संबंध जोडायचा आहे आणि आपल्याला आता निष्कर्ष यथार्थ आहेत की नाही ते बघायचं आहे आकृतीवरून. काही बी हे टी आहे. बघा, बी कुठे आहे? इथे आहे. आणि टी कुठे आहे? इथे आहे. या काही बींचा आणि टीचा संबंध आहे का? नाही. त्यामुळे अ हा इथे गेला. काही टी हे एक्स आहेत. आता टी कुठे आहे? इथे आहे. आणि एक्स कुठे आहे? हा इथे आहे. ठीक आहे, मग हा काही टी हे एक्स आहेत असा संबंध येतो का? नाही, अजिबात नाही. त्यामुळे हा पण गेला. सर्व बी हे जी आहेत. बघा, बी कुठे आहे? इथे आहे. सर्व बी हे जी आहेत. बघा, बी कुठे आहे? जीच्या खाली आहे, म्हणजे जीच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे सर्व बी हे जी आहेत का? नक्कीच आहेत. त्याच्यामुळे हा एक बरोबर आहे. काही टी हे जी आहेत. आता बरोबर आहे, आपल्याला इथेच सांगितलंय की काही जी हे टी आहे. ठीक आहे, मग काही जी हे टी आहेत तेव्हा काही टी हे जी आहेत का? तर नक्कीच आहेत. त्याच्यामुळे क आणि ड बरोबर आहे. इथे तुम्हाला दिसतंय बघा, जीचा हा जो टीचा सर्कल आहे जी सोबत आहे, त्यामुळे
हा एवढा बरोबर आहे. त्यामुळे हे सर्कल जे आहे शेवटचं तुम्ही काढताना जर इथे नेलं असतं तर तुमचं चुकलं असतं, त्याच्यामुळे इथेच ठेवायचं त्याला. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित जर तुम्ही आकृती काढला तर तुमचे निष्कर्ष बरोबर निघू शकतात. आता क आणि ड पर्यायामध्ये कुठे आहे बघा, पहिलाच पर्याय क आणि ड हे यथार्थ निष्कर्ष आहेत. त्यामुळे आपला पहिला प्रश्न आपण व्यवस्थितरित्या पाहिलाय. हा 2019च्या सीसॅट मधला प्रश्न आहे. ठीक आहे. आता आपण 2018चा एक प्रश्न बघूया. आता आपण काय करूया, आकृती काढून घेऊया. काही झाडे फांद्या आहेत बघा, हे काय आहेत, झाडे आहेत. ठीक आहे. काही झाडे काय आहेत, फांद्या आहेत. हे काय आहेत, फांद्या आहेत. आणि सर्व फांद्या टोप्या आहेत. आता सर्व फांद्या टोप्या आहेत. ठीक आहे. हे बघा, टोप्या आहेत. तर आपल्याला निष्कर्षाकडे जायचं आहे. काही झाडे टोप्या आहेत. झाडे कुठे आहेत, हे बघा इथे आहेत. आणि टोप्या कुठे आहेत, इथे आहेत. हा सर्कल याच्या मधातून आलाय, त्याच्यामुळे ऑब्वियस गोष्ट आहे. ठीक आहे. आणि काही झाडे टोप्या आहेत. आता इथे कुठे आहेत, झाडे आहेत बघा. सर्व फांद्या टोप्या आहेत आणि काही झाडे काय आहेत, टोप्या आहेत. तर काही झाडे काय आहेत, टोप्या आहेत. बरोबर आहे. काही टोप्या झाडे आहेत. काही टोप्या झाडे आहेत. टोप्या कुठे आहेत, इथे आहेत. आणि झाडे कुठे आहेत, इथे आहेत. नक्कीच काही टोप्या झाडे आहेत. सर्व टोप्या फांद्या आहेत. सर्व टोप्या फांद्या आहेत. असं उलटं कधी नसतं. सर्व फांद्या टोप्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सर्व फांद्या टोप्या आहेत, त्यामुळे सर्व टोप्या फांद्या नाहीत, त्यामुळे हा चूक आहे. सर्व फांद्या टोप्या आहेत बघा, इथे काय म्हणते पुन्हा, सर्व फांद्या टोप्या आहेत. ऑलरेडी दिलेले आहे आपल्या, सर्व फांद्या टोप्या आहेत. बरोबर की, त्याच्यामुळे हा बरोबर आहे. त्यामुळे ए, बी आणि डी बरोबर आहे. त्यामुळे योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. विधानांवरून आधी आपण आकृती काढून घेऊया आणि त्या आकृतीवरून ते निष्कर्ष यथार्थ आहेत की नाही ते बघूया. ठीक आहे. त्यानंतर मी पर्याय तुम्हाला समोर देणारच आहे. आधी आपण आकृती काढून घेऊया. ठीक. सर्व बी हे जे आहेत बघा, हे काय आहेत, हे बी आहेत. ठीक आहे. आणि सर्व बी हे काय आहेत, जे आहेत. जे आहेत. त्यानंतर काही सी हे जे आहेत. काही सी हे काय आहेत, जे आहेत. ठीक आहे. याचा बी सोबत संबंध जोडायचा नाही. काही सी. ठीक आहे. काही सी हे काय आहेत, जे आहेत. आणि सर्व पी हे सी आहेत. सर्व पी हे काय आहेत, सी आहेत. मग आता आपण पी कुठे असणार आहेत, इथे असणार आहेत. ठीक आहे. हे पी आहेत. मी छोटाच एक गोल काढतो. हे पी आहेत. हे पी काय आहेत, सर्व पी हे सी आहेत. ह्या पीचा ह्या जे सोबत, ठीक आहे, आणि ह्या बी सोबत संबंध जोडायचा नाही, म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या यथार्थ निष्कर्ष काढता येते. आता आकृती दिली, आपण विधानं आहेत आणि त्या विधानानुसार आपण आकृती काढली आहे. आता आपल्याला निष्कर्ष चेक करायचे आहेत आणि पर्याय पण पुढे बघायचे आहेत. आता पर्यायाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला याच्यावरून आधी हे करून देतो, म्हणजे पर्याय लिहिण्यापेक्षा आपण आधी आकृतीवरून समजून घेऊया. ठीक आहे. काही सी हे बी आहेत. काही सी हे बी आहेत का बघा, इथे हे बी आहे आणि हे सी आहे. नाही, नाही आहे ना, बरोबर का नाही. बीचा आणि सीचा संबंध आहे का, नाही. एकही पी हा जे नाही. पी कुठे आहे, इथे आहे. जे कुठे आहे, इथे आहे. एकही पी हा जे नाही, अगदी बरोबर आहे. कारण आकृती वेगवेगळी आहे, म्हणजे ही जी सर्कल आहे याचा आणि ह्या सर्कल सोबत संबंध आहे का नाही हे बघा. काही सी हे जे नक्कीच आहेत, बरोबर आहे की नाही. काही सी हे जे नक्कीच आहेत, परंतु पी हे जे आहेत का, नाही. त्याच्यामुळे हे बाजूला ठेवायचं. ठीक आहे. काही बी हे सी आहेत बघा, बी कुठे आहे, इथे आहे. आणि सी कुठे आहे, इथे आहे. यांचा दोघांचा सर्कलचा संबंध आहे का, नाही आहे. त्यामुळे काही बी हे सी आहेत हे चुकीचं आहे. त्यामुळे आपलं काय आहे, एकही पी हा जे नाही, म्हणजे फक्त 2 बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण पर्याय बघूया. फक्त ब बरोबर. ठीक आहे. मग इथे फक्त ब आहे का, नाही. त्याच्यामुळे हे आहे का, नाही. त्यामुळे एकही नाही हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्याय म्हणून मी नंतर लिहिलेत आणि ते तुम्हाला समजावून सांगितलं. ठीक आहे. जेव्हा कधी एकच निष्कर्ष बरोबर असतो, मात्र त्या निष्कर्षाचा पर्यायामध्ये समावेश नसेल, तर एकही नाही असा जर ऑप्शन असेल त्याच्यामध्ये, तर तो योग्य असतो. ठीक आहे. आता आपण 2016चा प्रश्न सोडवून घेऊया. आता तुम्हाला हे सगळं वहीत लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर आता आपण आकृती काढणार आहोत, कारण मी हे पुसणार आहे, कारण इथे जागा नाही आहे. आता आपण विधानानुसार आकृती काढून घेऊया. सर्व हे काय आहेत, शिक्षक आहेत. ठीक आहे. मी इथे लिहून घेतो. सर्व शिक्षक काय आहेत, डॉक्टर्स आहेत. ठीक आहे. सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत. हे बघा, सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत. ठीक आहे. सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. सरळ सरळ आकृती दिलेली आहे आपल्याला, काही इकडे तिकडे बघायची गरज नाही. सर्व इंजिनियर्स काय आहेत,
विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आता तुम्ही विधान आणि निष्कर्ष लिहून घेतला होता. आता आपण एक एक निष्कर्ष तपासून बघूया. काही विद्यार्थी हे शिक्षक आहेत. बघा, काही विद्यार्थी हे शिक्षक आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगतो किंवा मागच्या उदाहरणात पण बघितलं, असं उलटं कधीही नाही पकडायचं. ठीक आहे. सर्व शिक्षक हे काय आहेत? विद्यार्थी आहेत असं जर दिलं असेल तर ते बरोबर आहे. परंतु सर्व विद्यार्थी हे शिक्षक आहेत असं होत नाही. त्याच्यामुळे पहिलं जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे दुसरं बघा, सर्व डॉक्टर्स हे विद्यार्थी आहेत. आता निष्कर्ष सर्व काय आहे? डॉक्टर्स विद्यार्थी आहेत का? बघा, सर्व डॉक्टर्स, हो हे कुठे आहेत? डॉक्टर्स आहेत. बघा, सर्व शिक्षक हे काय आहेत? डॉक्टर्स होते, बरोबर का नाही? आता सगळे डॉक्टर्स काय आहेत? विद्यार्थी आहेत का? बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे की काही इंजिनियर्स हे शिक्षक आहेत. काही इंजिनियर्स हे शिक्षक आहेत. मी तुम्हाला अजून बाहेर जायचं आहे का? म्हणजे असं बघा, इंजिनियर्स आहेत आणि शिक्षक आहेत, म्हणजे बाहेरून आतमध्ये जायचं नाही, आतून बाहेर जायचं. ठीक आहे. बाहेरून आतमध्ये जायचं नाही. मग त्याच्यामुळे हे तिसरं चुकीचं आहे. चौथं बघा, सर्व डॉक्टर्स शिक्षक आहेत. पुन्हा सर्व डॉक्टर्स हे काय आहेत? शिक्षक आहेत. पुन्हा हे असं होतंय, नाही, तेही चुकीचं आहे. त्याच्यामुळे फक्त काय आहे? 2 बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे सर्व डॉक्टर्स हे विद्यार्थी आहेत हे बरोबर आहे. आणि आता याच्यामध्ये निष्कर्ष पर्यायामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला फक्त निष्कर्ष 2 सत्य हा त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे तो बरोबर आहे दुसरा. ठीक आहे. आता आपण 2015चा प्रश्न बघूया. खोडरबर आहेत. ठीक आहे. हे विधानं दिलेले आहेत. या विधानावरून पुढे निष्कर्ष दिलेले आहेत. आता तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या, म्हणजे मी हे पुसून घेतो. आता निष्कर्ष बघा, या निष्कर्ष हे सर्व कागद पुस्तके आहेत. सर्व कागद हे काय आहेत? कागद आहेत. आणि सर्व कागद काय आहेत? पुस्तके आहेत. ठीक आहे. आता काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके काय आहेत? पेन आहेत. ठीक आहे. आणि सर्व पेन पेन्सिली आहेत. सर्व पेन, ठीक आहे, ही इथून व्यवस्थित काढायची. सर्व पेन काय आहेत? पेन्सिली आहेत. त्यानंतर काही पेन, सर्व पेन पेन्सिली झाले. आता सर्व पेन्सिली खोडरबर आहेत. सर्व पेन्सिली, ठीक आहे. आता इथून पण ह्याच्यासोबत संबंध जोडायचा नाही, बाजूलाच ठेवायचं. सर्व पेन्सिली काय आहेत? खोडरबर आहेत. ठीक आहे. आता आपण विधानावरून आकृती काढली. आता निष्कर्ष बघूया. काही खोडरबर कागद आहेत. बघा, हे काय आहेत? खोडरबर आहेत. आणि हे काय आहे? कागद आहेत. कागदासोबत संबंध जोडलाय का आपण आपल्या याचा? खोडरबरचा नाही. त्याच्यामुळे ते पहिलं चूक आहे. काय विचारलंय की काही कागद हे काय आहेत? पेन्सिली आहेत. पेन्सिलींचा सर्कल कुठे आहे? इकडे बघा. आणि कागद कुठे आहे? इकडे बघा. यांचा संबंध येतो का? नाही. त्यामुळे हे पण गेलं. सर्व खोडरबर पेन आहेत. खोडरबर कुठे आहेत? इथे आहेत. पेन कुठे आहेत? इथे आहेत. ठीक आहे. बघा, सर्व खोडरबर पेन आहेत, म्हणजे बाहेरून आतमध्ये जाते, हे चुकीचंच आहे. त्याच्यामुळे ते पण गेले. त्यानंतर काही पेन कागद आहे. पेन कुठे आहे? ही इथे. काही पेन हे काय? कागद आहे. पेनचा सर्कलचा आणि कागदाचा सर्कलचा जोडतंय का? नाही. त्याच्यामुळे हे पण गेलं. 4ही निष्कर्ष बाद ठरतात. त्याच्यामुळे ऑप्शन जेव्हा आहे 1, 2, 3, 4 सर्वच अनुसरण करीत नाही असं ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये, कारण मी लिहून घेत नाहीये. हे बरोबर आहे, कारण सगळेच याच्यामध्ये अनुसरण करत नाहीये. त्यामुळे फक्त जे चौथं हे ऑप्शन दिलेलं आहे ते योग्य आहे. आता 2014चा एक प्रश्न बघूया आपण. आणि काही दवाखाने काय आहेत? जिम आहेत. काही शेती स्टेडियम आहेत. आता याच्यासोबत यांच्याशी संपर्क नाही. काही हे काय आहेत? शेती आहे. आणि काही शेती काय आहेत? स्टेडियम आहे. ठीक आहे. काही शेती काय आहे? स्टेडियम आहे. इथं आकृतीमध्ये बघा, कोणताही दवाखाना, हा दवाखाना आहे आणि हा स्टेडियम आहे. कोणताही दवाखाना स्टेडियम आहे का? नाहीये. इथे आकृतीवरून पण स्पष्ट होते आणि विधान पण दिलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष बघायचे आहेत. ठीक आहे. निष्कर्ष काय योग्य लागू होतात? काही जिम स्टेडियम आहेत. काही जिम हे काय आहेत? स्टेडियम आहेत. ह्याचा संबंध जोडतंय का? नाही. त्यामुळे पहिलं चूक आहे. दुसरा काय आहे? काही जिम स्टेडियम नाहीत असं म्हटलंय. काही जिम हे स्टेडियम नाहीत. काही जिम हे स्टेडियम नाहीत. बरोबर आहे. बरोबर का? नाहीत म्हटलंय ना. ठीक आहे. त्यानंतर काही शेती दवाखाना आहेत. काही शेती, हे बघा, शेती इथे आहे. हे दवाखाना कुठे? इथे आहे. काही शेती दवाखाना आहेत असं म्हटलंय. चूक आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलंय की काही शेती दवाखाना नाहीत, म्हणजे उलटं वाक्य म्हटलंय. बघा, काही शेती हे इथं शेती आहेत आणि हे दवाखाना आहे. काही शेती दवाखाना नाहीत, अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. आणि त्यामुळे दुसरं आणि चौथं बरोबर येतं. ठीक आहे. तशा प्रकारे आपण 2019, ठीक आहे, ते 2014, कारण 13ला प्रश्न विचारलेला नाही आहे, त्यामुळे 2014 ते 19 पर्यंतचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपण याच्यामध्ये
पाहिले. तुम्हाला बेसिकपासून समजलं असेल, आकृती कशी काढायची हे सुद्धा कळालं असेल. धन्यवाद.